आज मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा, देव दिवाळी आहे आणि मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी खंडोबाचं षडरात्र नवरात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये प्रामुख्याने साजरं केलं जातं. नवरात्रीचं नवरात्र असतं, 9 रात्रींचं, परंतु मार्तंड भैरवाचं नवरात्र हे 6 रात्रींचं असतं. मी तुम्हाला सांगितलं की देव दिवाळीपासून हा उत्सव सुरू होतो, 6 रात्रीपर्यंत चालतो. आतापर्यंत कोणीही न सांगितलेली एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आधी मानवाची दिवाळी येते, मग देवांची दिवाळी येते आणि मग नाग लोकाची दिवाळी येते. हा क्रम मनन करण्यासारखा आहे. मानवाने दिवाळी साजरी केल्यानंतर देव दिवाळी साजरी करतात. म्हणजे देवांच्या आराध्याने आधी दिवाळी साजरी करायची, मग देवांनी दिवाळी साजरी करायची आणि नंतर नागलोकामध्ये दिवाळी साजरी व्हायची. हा जो क्रम आहे याच्यावर आध्यात्मिक दृष्ट्या विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हा विचार आतापर्यंत कोणी मांडला नसेल, तुम्ही ऐकला नसेल, याच्यावर चिंतन करावं अशी माझी आपणाला नम्र विनंती आहे. मार्तंड भैरवाचा षडरात्री उत्सव आहे आणि म्हणून आपणासाठी घेऊन आलो आहे श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेली विरचित खंडोबाची आरती. आरती अर्थपूर्ण आहे, समर्थांच्या लेखणीतून आलेली आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलायची गरजच नाही आहे. काही थोडक्यात मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहेत. आरतीला गे आता आहे, चाल आहे. बघूया आरतीचा भावार्थ बघूया. आर्ततेने केल्या जाते ती आरती. आपल्या इष्ट दैवताचं पराक्रमाचं वर्णन केल्या जाते ती आरती. त्याचे वैशिष्ट्य हृदयात साठवण्यासाठी वर्णन केल्या जाते ती आरती. खंडोबाची आरती बघूया. समर्थ रामदास स्वामींनी काय म्हटलंय ते बघूया. डाव्या बाजूला जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन होत आहे आपल्याला. जेजुरी संस्थानाच्या साभार व्यक्त करून हे चित्र आपल्या समोर प्रस्तुत करतो आहे. रामदास स्वामी काय म्हणतात ते बघूया. आधी संपूर्ण आरती वाचूया आणि नंतर मग त्याचं विश्लेषण करूया. पंचानन हयवाहन सुरभूषित नीळा, खंडा मंडित दंडित दानव अवलीळा, मणिमल्ला मर्दुनी जो धूसर पिवळा, हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा. पहिलं कडवं आहे आणि ध्रुपद आहे. जय देव जय देव जय शिव मल्हारी, वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी, जय देव जय देव. दुसरं कडवं बघा. सुरवर संबर वरदे मदलागी देवा, नाना नामे गाई नाही तुमची सेवा, अघटित गुण गावया वाटत असे हेवा, फणीवर शिणला कीती नरपामर केवा, जय देव जय देव. तिसरं कडवं बघा. रघुवर स्मरणी शंकर हृदयी निवाला, तो हा
मल्लांतक अवतार झाला, या लागी आवडे भावे वर्णीला, रामी रामदास जीवलग भेटला, जय देव जय शिव मल्हारी, वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी. जय देव. मल्हारी मार्तंडाचा अवतार, खंडोबाचा अवतार हा शिवाचा अवतार आहे, म्हणून त्याला जय शिव मल्हारी असं म्हटलेलं आहे. आणि ध्रुवपदामध्ये रामदास स्वामी सांगतात की दुर्जनांपाचं नायनाट करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण दुर्जनांपासून करण्यासाठी, असुरांना प्रताडित करण्यासाठी जे दुस्तर, दुष्कर, कठीण असं कार्य होतं आणि सज्जनांना तारायचं हे जे तुझं ध्येय होतं ते पूर्ण करण्यासाठी जेजूर गडावरी, आणि दुसरी एक आरती आहे जेजूर म्हणजे दुसरा कैलास, कैलासाचं प्रतिरूप म्हणजे जेजुरी असं दुसऱ्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे. ती आरती आपण नंतर बघूया. म्हणून जय देव जय शिव मल्हारी, त्याला मल्हारी मार्तंड असं म्हटलेलं आहे. दुर्जनांपासून वारण कर तू, दुर्जनांचं असुरांपासून आमचं वारण कर, जे अतिशय दुस्तर आहे, आणि आमचं तारण कर, अशी विनंती मल्हारी मार्तंड शिवाला केलेली आहे. पहिलं कडवं बघूया. पंचानन, आनन म्हणजे मुख, ज्याचे आनन 5 आहेत असा पंचानन, शिवाचे 5 आनन आहे. हा पहिला अर्थ समजून घ्या. रामदास स्वामी आधी शिवाचं मल्हारी मार्तंडाचं वर्णन करत असताना एक विशेषण वापरतात, पंचानन. दुसरं विशेषण वापरतात हयवाहन. हय हा संस्कृत शब्द आहे. हय म्हणजे घोडा, इंद्रियाणी हयान्याहू असं उपनिषदात म्हटलेलं आहे. तर हय म्हणजे घोडा, घोडा आहे ज्याचं वाहन आहे असा पंचानन. आणि तिसरं विशेषण वापरतात आहे मल्हारी मार्तंडासाठी रामदास स्वामी, सुरभूषित नीळा. तू सुर आहे, तू सुरांचा अग्रणी आहे, आणि तुझा कंठ, जिथून सूर निघतो तो तुझा कंठ, आणि तो कंठ कसा आहे, तो निळा आहे. आता तुझा कंठ, तू नीलकंठ आहेस, हे इनडायरेक्टली रामदास स्वामी सांगतात आहेत. आता कंठ निळा काय आहे, कारण त्यांनी हलाहल जगाच्या कल्याणासाठी, जगाला वाचविण्यासाठी समुद्र मंथनातून निर्माण झालेलं हलाहल जे ग्रहण करणं कोणाला शक्य नव्हतं ते तू ग्रहण केलं, म्हणून सुरभूषित निळा. चौथं विशेषण बघा, रामदास स्वामी काय वापरतात, खंडा मंडित. तू मंडित आहे, तुझे हस्त मंडित आहेत. खंड नावाच्या तलवारीने तू तलवारीला तू हातात धारण केलेला आहे. आणि हा खंड कशासाठी धारण केलेला आहे, दंडित करण्यासाठी. कोणाला दंडित करायचं आहे, दानवाला. आणि तुला लीळा दाखवण्यासाठी तू अवतरलेला आहेस. या जेजूर गडवत कैलास रूपी पर्वत जो आहे त्या जेजुरी गडावर तू अवतरला.
तुझी लीळा दाखवायला. आणि ती लीळा दाखवण्यासाठी तू काय केलं? खंड घेऊन अवतरला. मणी आणि मल्ल या दोघांचा नायनाट करण्यासाठी, सज्जनांना त्याच्यापासून होणाऱ्या त्रासापासून वाचविण्यासाठी. मणिमल्ला मर्दुनिया. आणि जेव्हा मणिमल्लाचा तू मर्दन केलं, त्यांचा नायनाट केला, त्यांचा नाश केला, त्यांचा वध केला, त्यावेळेला जेजुरी गडावर जो जल्लोष झाला तो हळदीचा जल्लोष होता. आणि त्या हळदीमध्ये आता हळद हे गुरुचं प्रतीक आहे. जर तुमचा गुरु प्रबळ व्हावा असं वाटत असेल तर हळदीचा प्रयोग करा. तुमच्या घरात पैसे आल्यानंतर त्याला हळद लावा. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे लक्ष्मी ठेवता त्या ठिकाणी हळकुंड ठेवा. हळद म्हणजे गुरु. तर शिव अवताराला हळदीचा भंडारा वाहतात आणि त्या हळदीचा भंडारा सगळ्या भक्तांनी उडवला आणि म्हणून तो सुरभूषित निळा, हयवाहन असणारा, पंचानन असणारा, खंडामंडित असणारा असा मल्हारी तो धुसर आणि पिवळा झाला. त्याचं वर्णन करतात आहे, खंडोबाचं वर्णन करतात आहे. कसा आहे तो? हिरे कंकण आणि बाशिंग बांधलेला आहे. सुमनांच्या माळा आहेत त्याच्या गळामध्ये. असा हा पंचानन आहे जो दानवांना दंडित करण्यासाठी आलेला आहे. असा तो मल्हारी आहे. असा तो शिवाचा अवतार आहे. आणि दुस्तर अशा या भवसागर हा दुस्तर आहे आणि या भवसागरामध्ये दुष्ट शक्ती प्रचंड प्रमाणात असतात. त्यामुळे सज्जनांचे प्रचंड हाल होत असतात. तर शिवमल्हारीचं स्मरण केल्यानंतर हा भवसागर पार करणे सोपं होतं, असा अप्रत्यक्षपणे रामदास स्वामी सांगतात आहे. सुरवर संबर वरदे मजलागी देवा. सुरवरांनी तुझं स्वयंवर रचलेलं आहे. हे मल्हारी मला वर दे, मला वर दे, मला इप्सित दे. दुर्जनांपासून माझं संरक्षण कर. आणि त्याच्या बदल्यात मी काय करेल? नाना नामे. तुझे नाव किती आहेत? तू अनंत आहेत, तुझे नावही अनंत आहेत. नाना नामे गाईन मी तुझी सेवा करेल. हे मल्हारी मार्तंडा, तू कसा आहेस? अघटित गुण. तुला कोणी बघितलं आहे? तुझं रूप कोणी बघितलं आहे? तुझं हे दृश्य रूप जेजूर गडावर आम्हाला दिसत आहे, परंतु या रूपापुरतीच तू मर्यादित आहेस का? नाही. तुझे गुण अघटित आहेत. ते घटित होऊ शकत नाहीत, ते समाप्त होऊ शकत नाही. आणि तुझं अघटित गुण गाण्यासाठी मला हेवा होतो आहे. माझ्या मनात ईर्ष्या होते आहे. तुझं वर्णन करता करता तो शेषनाग फणीवर जो फणावर करून सुयशाची नांदी देतो, तो फणीवर
ज्याचं नवरात्र नंतर येणार आहे, देवदिवाळी नंतर, तो फणीवर. फणीवर सुद्धा शिणला, ज्यांनी पृथ्वीचा भार आपल्या शिशावर घेतलेला आहे, तो फणीवर तुझं वर्णन करता करता थकला. तर मी तर नर आहे, मी तर पामर आहे. शेवटचं कडवं बघा. समर्थ रामदास स्वामी, रामाचा अवतार. सदैव राम नामाचा गजर मनात करणारे ते, आणि म्हणून त्यांनी पहिलं विशेषण वापरलं, रघुवीर स्मरणी. या ठिकाणी समर्थ रामदासांनी फार मोठा अर्थ सांगितलेला आहे. स्वतःचं वर्णन ते करतात, मी रघुवीर स्मरणी आहे. दुसरा एक मोठा अर्थ ते सांगतात की शंकराच्या नीलकंठामध्ये एकच नाव असतं, ते म्हणजे राम. शंकर आणि पार्वती एकच नाम घेतात, ते राम. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. आपलं हलाहल विषय शांत करण्यासाठी नीलकंठ सातत्याने रामाचा जप करत असतात, आणि म्हणून ते सुरभूषित निळा पंचानन हयवाहन सदा रघुवीर स्मरणी असतात. आणि ते ज्यांचं स्मरण करतात ते विष्णू सदा शंकराचं स्मरण करतात. त्यामुळे शैव पंथ आणि वैष्णव पंथ असे दोन पंथ वेगळे जरी असले तरी ते एकमेकांना परिपूर्ण करणारे आहेत, आणि ते दोघही जण एकमेकांचंच नामस्मरण करत असतात. त्यामुळे शैव आणि पंथवाद जो काही मधल्या काळात निर्माण केला होता तो खोटा आहे, असं रामदास स्वामींना पटवून द्यायचं आहे. रघुवीर स्मरणी शंकर हृदयी निवाला. रघुवीराचं स्मरण करता करता शंकर हृदयामध्ये शांत झाला, शांत झाला, आणि त्यामुळे त्याची आठवण केली म्हणून तो अवतरला. रघुवीराने त्याची आठवण केली, कृष्णाने त्याची आठवण केली, विष्णूने त्याची आठवण केली, म्हणून तो हा मल्लांतक अवतार झाला. मणी मल्लाला नष्ट करण्यासाठी तो अवतार झाला. आणि मग यासाठी मी भावे वर्णीला, आवडे वर्णीला, असं रामदास स्वामी म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणतात, रामी रामदासा, रामामध्ये लीन असणारा रामदास. जेव्हा सुरभूषित निळा पंचानन हयवाहन खंडामंडित असा या मल्हारी मार्तंडाच्या रूपाला बघतात, आठवतात, त्यावेळेला ते म्हणतात की मला माझा जीवलग भेटला, माझा सुहृद भेटला. मी त्याला माझे आणि माझ्या भक्तांचे दुःख सांगू शकतो आणि ते दूर करण्याची प्रार्थना करू शकतो. असा सुहृद, असा जीवलग, असा सखा मला मिळाला. हा आनंद रामदास स्वामी शेवटच्या ओळीमध्ये वर्णन करतात आहे. ही आरती, आर्ततेने रामदास स्वामींनी
लिहिलेली गायलेली पंचानन हयवाहन सुरभूषित खंडामंडित असा जो मल्हारी मार्तंड आहे, जो जेजूर गडावर स्थिर आहे, स्थित आहे आणि ज्या ठिकाणी हळदीच्या वर्षाव होतो आहे, ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे, अशा जेजुरी गडाला नक्की भेट द्या. ती हळदीची पुटी कपाळी लावा आणि या कलियुगातील सर्व दुर्जनांपासून स्वतःचं रक्षण करून घ्या, स्वतःला समर्थ बनवा, असं स्वामी रामदास स्वामी सांगतात आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कॉमेंटमध्ये नक्की लिहा. खंडोबाची दुसरी आरती घेऊन परत आपल्या समोर परत येईल. धन्यवाद.